नमस्कार मित्रांनो, जे के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 29 जून 2025 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. प्रश्न पहिला, अंधश्रद्धा निर्मूलन समिती न्यासाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, गणेश चिंचोले यांची अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या न्यासाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती न्यासाची स्थापना झाली आहे 1992. संस्थापक आहेत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर. प्रश्न दुसरा, ॲक्झिओम 4 हे कोणत्या देशाचे सामूहिक मिशन आहे? तर उत्तर आहे भारत, पोलंड, हंगेरी, अमेरिका या 4 देशाचे हे सामूहिक मिशन आहे. तर मिशनची प्रेक्षेपित तारीख आहे 25 जून 2025. रॉकेट आहे फाल्कन 9. ही मोहीम 14 दिवसाची आहे. तर कोणत्या संस्थेद्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहे? नासा या संस्थेद्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहे. नासा ही अमेरिकेची संस्था आहे. मोहिमेचे उद्दिष्ट आहे अंतराळात संशोधन करणे आणि अंतराळ स्थानकावर विविध प्रयोग करणे. तसेच राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय आहेत आणि शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय आहेत. तर शुभांशु शुक्ला हे उत्तर प्रदेश या राज्यातील आहेत. तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय हे शुभांशु शुक्ला आहेत. प्रश्न तिसरा, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला आहे? तर उत्तर आहे जब्बार पटेल यांना 39वा राजर्षी शाहू पुरस्कार 2025 हा जाहीर झाला आहे. तर पुरस्काराची सुरुवात झाली आहे 1984. स्वरूप आहे 1,00,000 रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र. तसेच 2023चा पुरस्कार म्हणजेच 37वा डॉक्टर अभय बंग, डॉक्टर राणी बंग यांना मिळालेला आहे. तर 38वा म्हणजेच 2024चा पन्नालाल सुराणा यांना भेटलेला आहे. प्रश्न चौथा, 2025 पुरुष आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ ज्युनियर विश्वकपचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे तमिळनाडू या राज्यामध्ये पुरुष आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ ज्युनियर विश्वकप 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे. तर या स्पर्धेचे सामने हे चेन्नई, मदुराई येथे होतील. तसेच 24 संघ सहभागी होतील आणि ही स्पर्धा इतिहासातील पहिलीच वेळ असेल. तर स्पर्धेचे आयोजन हे 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 दरम्यान हे केले जाईल. प्रश्न पाचवा, G7 शिखर परिषद यजमान देश कोणता आहे? तर उत्तर आहे कॅनडा हा देश G7 परिषद यजमान देश आहे. तर G7 परिषदेबद्दल माहिती पाहू. G7 परिषद 2025 ची ही 51वी परिषद आहे. तसेच कालावधी 16 ते 17 जून 2025 आहे. तसेच ठिकाण कॅनानस्की, अल्बर्टा, कॅनडा या ठिकाणी आहे. तसेच अध्यक्ष आहेत मार्क कॉर्नी. तसेच एकूण सदस्य देश आहेत 7. तर ते कोणकोणते? कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स हे 7 देश सदस्य देश आहेत. प्रश्न 6वा, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन ISBT द्वारा मान्यता प्राप्त नवीन रक्तसमूहाचे नाव काय आहे? तर उत्तर आहे गॉडा निगेटिव्ह हे रक्ताचं समूहाचं नाव आहे. तर ग्वाडेल्यूपमधील एका महिलेमध्ये शास्त्रज्ञांनी नवीन रक्तगट हा सापडलेला आहे. हा फ्रान्समधील शास्त्रज्ञांनी त्याच्यामध्ये एक पूर्ण नवीन रक्तगट ओळखला आहे, जो जागतिक स्तरावर आढळलेला 48वा रक्तगट आहे. प्रश्न 7वा, जगात लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता ठरला आहे? तर उत्तर आहे अमेरिका हा देश लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा देश ठरला आहे. तर आपला प्यारा भारत देश हा 4थ्या क्रमांकावर आहे लष्करावर खर्च करणारा. प्रश्न 8वा, भारतातील पहिली क्वांटम कॅम्प्युटिंग व्हॅली कोणत्या राज्यात स्थापन होत आहे? तर उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग व्हॅली स्थापन होत आहे. तर जानेवारी 2026 पर्यंत आंध्र प्रदेशमधील अमरावती येथे स्थापन केली जाईल आणि या प्रकल्पाची घोषणा आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केली आहे. तर
आंध्र प्रदेश या राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झाली आहे 1 ऑक्टोबर 1953 मध्ये. राजधानी आहे अमरावती. राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नजीर. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. विधान परिषद सीट आहेत 58. विधानसभा सीट आहेत 175. राज्यसभा सीट आहेत 11. लोकसभा सीट आहेत 25. तसेच क्षेत्रफळ आहे 1,62,970 चौरस किलोमीटर. तसेच महत्त्वाच्या राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती पाहू. श्री व्यंकटेश्वरम राष्ट्रीय उद्यान, पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान आणि राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान हे 3 आंध्र प्रदेश राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे. तर आंध्र प्रदेश राज्य मॅपमध्ये या ठिकाणी आहे. प्रश्न 9वा. जेसीबी पुरस्कार बंद करण्यात आला आहे, तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जातो? तर उत्तर आहे मित्रांनो, साहित्य क्षेत्रात जेसीबी पुरस्कार हा दिला जातो, तो नुकताच बंद करण्यात आला आहे. तर हा पुरस्कार 2018 मध्ये सुरुवात झाली होती. तसेच संस्थापक होते राणा दासगुप्ता आणि या पुरस्काराची रक्कम होती 25 लाख रुपये. प्रश्न 10वा. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने लिहिले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, शिखर धवनने द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक लिहिले आहे. तर इतर काही पुस्तक आणि लेखकांचे नाव पाहू. तर श्रीनाथ राघवन यांनी इंदिरा गांधी आणि भारताला बदलणारा वर्ष हे पुस्तक लिहिले आहे. तसेच बंडारू दत्तात्रेय यांनी जनता की कहाणी मेरी आत्मकथा. अमरजीत सिंग दुलत यांनी मुख्यमंत्री आणि गुप्तहेर. डॉक्टर प्रभात ओझा संस्कृती का 5वा अध्याय. अनुपम शर्मा बुरांश शब्दाचा सुगंध. श्री सुजाता कुमार AI खटल्यात. रश्मी त्रिवेदी यांनी ती तिच्यासाठी. डॉक्टर VI माथन यांनी 7व्या पिढीला. नेने चेरी यांनी 1000 धागे हे पुस्तक लिहिले आहे. तसेच कैलास सत्यार्थी यांनी दिया सलाई हे पुस्तक लिहिले आहे. धन्यवाद मित्रांनो.